वातावरण कसं झालंय विषय टॉप हो गावाकडे म्हटल्यावर असाच सीन असतोय. तर नमस्कार पब्लिक, जय शिवराय. मी तुमचा लाडका आपला पण्या. तर आज आपल्याला जायचं होतं रानात, कारण की ड्युटी सगळी रानात होती. कारण की पाणी चालू होतं आणि सगळीकडे पाणी द्यायचं होतं आणि सावली अशी निबार पडली होती का नाही, असं वाटत होतं की आता झोपावंच, पण आत्ताच उठून आलो त्यामुळे म्हटलं तर राहू दे. वो अलग ही लेवल का बंदा था. एक एक करत बघा सगळी सेटिंग लावायची चालली होती. बेंड जोडायचं, चेंबर लावायचं सगळं चाललं होतं आणि पाणी बघा लावलं होतं. आता फक्त लाईट येण्याची वाट बघत होतो. लाईट पण आली आणि हिरीत पाणी गचवानी पडत होतं. हिरीत पाणी बी साठलं होतं. विषय टॉप झाला होता. सगळ्या दुनियाला येडा मारून शेवटी गाडीपाशी पोहोचलोच आणि असली हालत बेकार झाली होती का नाही, चालू चालून डोक्याला नुसता तापच झाला होता. नंतर आलो नदीकडे, तर नदीकडे व्हायचं पाणी होतं. मोटरीला पण जरा ऑटो लावून घेऊया म्हटलं, जरा नाही पूर्णच लावूया. डिप्रेशन. ह्यो पक्ष्यांचा किलबिलाट आणि असला आवाज का नाही फक्त बघा गावाकडेच ऐकाय भेटतोय. त्यामुळे गाव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे गाव. नंतर ना आलो पाणी लावलं होतं तिथं, तर बघितलं तर पाणी गचवाने आलं होतं आणि सगळ्या साऱ्यांनी जात होतं. तर आज व्लॉग मध्ये काय एवढं खास नव्हतं, पण व्लॉग बघा आज एवढाच आहे. तर फॉलो, शेअर, कमेंट करा विसरू नका. धन्यवाद.